वारीची सुरुवात होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत आणि आषाढी वारी जवळ येते. येत्या 25 तारखेला आषाढी वारी आहे. हो, कन्फर्म करते कॅलेंडर बघून. 25 तारखेला आषाढी वारी आहे आणि आज आहे 18 तारीख. तर ही खूप सुंदर अशी सॉफ्ट सिल्कची बनारसी सिल्कची साडी आहे. याचा पॅटर्नसुद्धा खूप सुंदर आहे. मीडियम साईजची बॉर्डर आहे आणि ही साडी नऊवारी शिवणार आपण. याच्यामध्ये लहान मुलीसाठी नऊवारी साडी शिवणार आहे आणि डिमांड आहे ही साडी मला शिवून हवी आहे. कोणाच्या काय आहे हे तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये समजेलच. तर लहान साईजची ही साडी आहे. 7-8 वर्षाच्या मुलीसाठीची ही साडी शिवणार आहे. या अगोदरसुद्धा लहान लहान साड्या आपण शिवून तुम्हाला दाखवलेल्या आहेत नऊवारीमध्ये. त्याच्यामध्ये बरेच पॅटर्न वेगवेगळ्या साड्यांमध्ये केलेले आहेत आणि अगदी म्हणजे ही साडी जी आहे ती शाही मस्तानी साडी आहे. सॉफ्टनेस इतका सुंदर आहे या साडीचा आणि कलरसुद्धा खूप सुंदर आहे. कलर कॉन्ट्रास्ट सुंदर आहे. सो आता ही साडी मी कटिंगला घेते आहे. जसं जसं शक्य होईल त्या हिच्यामध्ये तुम्हाला याचे प्रोसेसमध्ये साडी दाखवणार आहे आणि फायनल लुकसुद्धा या साडीचं तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून आणि आपल्या इंस्टा पेजला यूट्यूबला फॉलो करायला तर अजिबात विसरू नका. चला तुम्हाला कटिंगला घेऊया. तर इकडे ॲडजस्टमेंट करून साडी रेडी झालेली आहे. कटिंग करून रेडी म्हणजे कटिंग झालेला आहे. कारण 6 वार साडी आपण म्हणतो पण याच्यामध्ये ना जवळजवळ 1 मीटर कपडा असा प्लेन निघाला आणि त्याच्यासाठी पीस आणि हा वेगळा प्लेन निघालेला आहे. फक्त त्याला एक साईड बॉर्डर आहे. त्याचा ब्लाऊज तयार करणं आहे. पण ही बॉर्डर ठेवून इथे ॲडजस्टमेंट आलेली आहे. एक्स्ट्राच्या प्लीटसाठी इकडे एक्स्ट्राचं हे कटिंग केलेलं आहे आणि हे विथ अस्तर कटिंग झालेलं आहे. इथे हे नाडा निघालेला आहे. हा झाला आपल्या दोन्ही पायांचा सेट रेडी झालेला आहे. त्यानंतर काष्टासाठी डबल सेट आपल्याला हवा आहे. तर डबल निघत नाही म्हणून प्लेन कपडा जो नेसूच्या पदराकडचा आला होता त्याच्यातून 1 साईड काष्टा काढलेला आहे आणि हे जे कटिंग केलं ना पायाचं त्याच्यावरती वरची साईड बॉर्डर राहिलेली ती इथे काष्टाला लावायची आहे. त्यामुळे कमरेच्या बॉर्डरचा प्रश्न आहेच. हा झाला दुसरा पार्ट. त्यानंतर हा झाला प्लीट्स ज्या पुढे येणार आहेत शाही मस्तानीला त्याचं कटिंग झालेलं आहे आणि त्यानंतर हा पदर झालेला आहे. पदराचं कटिंग केलेलं आहे. 4 पीस कटिंग झालेलं आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे. आणि पाहताना वाटतं खूप मोठी साडी आहे आणि साडी नेसणारी खूप छोटी आहे. तर बघा इतकासा तुकडा राहिलेला आहे. हा काठांचा इथे काहीतरी करता येईल आणि हा नेसूचा पदर जो आहे त्याचा हा तुकडा राहिलेला आहे. म्हणजे साडी मोठी वाटते येणाऱ्यांना पण खरंच ती कमी असते आणि लहान मुलांची हाईट जेव्हा 30-32 असते ना त्यावेळेला हाईटला कमी पडते साडी आणि बॉर्डर आणि डिझाईन अशी असल्यामुळे आपल्याला ॲडजस्टमेंट करता काही येत नाही. आता ही डिझाईन जर अशी आहे ना तर हिला आपल्याला उलटी फिरून शिवता येत नाही. ती खराब दिसते. सो याच पॅटर्नमध्ये ही स्टिचसुद्धा झाली पाहिजे. तर आता हे कटिंग झालेलं आहे आणि ॲडजस्टमेंट खूप आहे याच्यामध्ये काष्ट्याला वगैरे डोकं लावून आता हे शिवणं आहे. सो चला मग पुढचं प्रोसेस काय काय होते ते पाहूयात. छोटीशी स्लीव्ज काढायची आहे. पफ स्लीव्ज आहे. 6 इंचाची उंची आहे. 1 इंच वाढवून 7 इंच काढलेला आहे. हा अंदाज येत नसेल तर छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच घ्या. 1.5 इंच घ्या. बॉटम जो असेल तो आणि 1.5 इंच एक्स्ट्राचा घ्या. आणि हा आहे बॉडी पार्ट. हे 4 फोल्ड आहे तिकडे. हे 4 फोल्ड आहे. हा जॉईंट पार्ट आहे. म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सेम काढलेला आहे. कारण लहान माप आहे त्याच्यामुळे एक्स्ट्राचं मार्जिन एक्स्ट्राचं पफसाठी वगैरे सोडायची गरज नाही. तुमची उंची प्लस तुमचं मार्जिन द्यायचं आहे. शोल्डर इथे 5.25 इंच घेतलेलं आहे. 4.5 इंच मुंडा घेतलेला आहे. गोलाकार दिलेला आहे. ते इथेच माप येते पण थोडंसं पुढे घेतलेलं आहे. म्हणजे 1.5-2 इंचाचं मार्जिन द्यायचं आहे. त्या पद्धतीने आता कटिंग करून घेऊया आणि मग ब्लाऊज पिसावरती ठेवून सेम कटिंग. काल कटिंग केलेली साडी आणि ब्लाऊज आज शिवायला घेतलं आहे. ब्लाऊज छोटंसं आहे पण हे बघा पफ स्लीव्ज झाल्या होत्या बॉर्डर सहित आणि छोट्या साईज 6 इंचाच्या स्लीव्ज आहेत तयार. सो या 6.5 इंच तयार केलेल्या आहेत. काठ लावलेले आहेत सुंदर असे आणि याच्यातूनच शिल्लक राहिलेला काठ आहे त्याचं थोडंसं काय करता येते का पाहायचं आहे. त्यानंतर हा बॅक पार्ट आहे तो रेडी केलेला आहे. टक्स टाकून पट्टी वगैरे लावून आणि आता हा फ्रंट साईड आहे तो रेडी होतो. या ब्लाऊजचं माप विचारलं तर किती आहे माहिती आहे का? हे 11-22 इंचाचं हे ब्लाऊज आहे. 22 साईज आहे. 22 साईज आणि उंची याची 9.5 आहे तरी पण 10 ठेवलेला आहे. वाढता अंग आहे. मुली कशा उंचीला पटकन मोठ्या होतात त्यासाठी. हा फ्रंट नेक आहे 4.5 इंचाचा. दंडघेर आहे इथे मुंडा आणि याची शोल्डर म्हणाल तर शोल्डर आता हा गळा कट केलेला आहे तर याची शोल्डर जी आहे ना ती 5-5.25 इंच ठेवलेली आहे आणि मुंडा 5.25 इंच ठेवलेला आहे. आणि हा फ्रंट साईड आहे त्याला शिलाई मारून पलटी करणार आहे. इथे छोटीचे टक्स घालणार आहे जशी की ते बॅक साईडला टक्स घातलेले आहे. कारण प्रॉपर फिनिश येण्यासाठी प्रॉपर गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. काम करताना साईज लहान आहे की मोठी आहे हे नाही पाहायचं कारण नो मॅटर साईज फक्त काम आपलं परफेक्शनमध्ये झालं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. बघा छोटीशी स्लीव्ज आहे पण जशी तिला हवी आहे तशी आपण इथे केलेली आहे आणि ब्लाऊजचा ऑल ओव्हर लुकसुद्धा त्याच्यावरती ठरतो की आपलं काम किती फिनिशिंगने आपण करतो आहे. छोट्या गोष्टी असतात त्या लहान साईजमध्ये सुद्धा आपल्याला मॅनेज करायला लागतात आणि तशीच क्वालिटी मेंटेन ठेवायला लागते. तयार झालेली स्लीव्ज तुम्ही पाहिली होती जॉईन केल्यानंतर. आता इथे तयार झाल्यानंतर सुद्धा बघा पफ किती सुंदर आला आहे आणि जसं या मॅडमने आमच्या रिक्वायरमेंट दिली होती आम्हाला त्याच पद्धतीने ब्लाऊज रेडी होत आहे. बघा छोटासा ब्लाऊज आहे फिटिंगला आलेला आहे आणि त्याला फिटिंग करते आणि फायनल लुक साडीसोबत माझ्या ब्लाऊजचा साडीचा हा एक पाय शिवायचा चालू आहे. या पद्धतीचे 2 पाय असतात ना नऊवारी साडीचे त्यातला हा एक पाय स्टिच करायचा चालू आहे. इतका छोटा आहे ना मीच कन्फ्यूज व्हायला लागली आहे. इतकं छोटं माप आहे. शिवल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे आणि शिवताना थोडीशी मला मेहनत लागणार आहे कारण कपडा थोडासा कट टू कट आहे. आता बघा इथे हा क्राॅसचा पार्ट आहे इथपर्यंत प्लेन घेऊन हा जो मी एक्स्ट्रा कपडा काढलेला आहे 10 इंच ते 12 इंच तो इथे आपल्याला आटवून घ्यायचा आहे. या पद्धतीने दोन्ही पण
साडीचे पाहिजे आहेत डावा उजवा तो तयार करून घेतलेला आहे. आणि ह्यातला जो आता हा सिंगल कास्टा होतो, डबल कास्टा होत नाही. सो हा जो कास्टा आहे ना तो एका पायावरती म्हणजे डाव्या पायावरती लागणार आहे. या पद्धतीने इथून हा असा स्टिच होईल आणि तयार झाल्यानंतर तो असा पडेल. आणि त्यानंतर हा झाला डावा पाय. उजवा पाय जो आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने पदर जो आहे तो जॉईन करून घेतलेला. त्याला सुद्धा अशा प्लेट्स टाकून घेतलेला पहिला. आणि इकडे या साईडला बॅक साईड द्यायची आहे आपल्याला ही. या साईडला उजव्या पायावरती हा पदर जॉईन केलेला आहे. पदर जॉईन करताना इथून स्टार्ट केलेला आहे बघा. काठ जो आहे तो इथून स्टार्ट केलेला आहे. आणि जेवढ्या काही पदराच्या फुल पदरचा रुंदी घेतलेली आहे त्याच्यामध्ये जेवढ्या प्लेट्स येतील तेवढ्या तर पॅक केलेले आहे. डावा पाय हा आहे. डाव्या पायावरती इथे हा सिंगल कास्टा जो आहे तो त्या पद्धतीने जोडून घेतलेला आहे. आणि एक्स्ट्राचा कपडा जो आपण काढतो कास्ट्यासाठी लुझिंग द्यायला त्याच्या इथं प्लीट्स घातलेले आहेत. आणि हे जे काठ आहेत हा जॉईन केलेला कपडा आहे, कारण जसं मी म्हटलं साडी कमी पडत होती त्यासाठी. आणि इकडे हा जो उजवा पाय आपण जॉईन केला होता ज्याला आपण पदर अटॅच केलेला आहे तो आपल्याला आता हे दोन्हीही पार्ट एकावरती एक ठेवून इथपर्यंत जॉईन द्यायचा आहे. कोराटचा पार्ट आहे तो. सगळ्यात जास्त त्रास देणारा आणि कन्फ्यूज करणारा पार्ट म्हणजे शाही मस्तानी साडीच्या पुढच्या प्लीट्स. पुढच्या प्लीट्स म्हणजे तुम्हाला साडी दाखवू का बोर्डवरची. या ज्या पुढच्या प्लीट्स आहेत ना फ्रंट साईडच्या त्या आता मोठ्या साईजमध्ये साडी मोठी असते नऊवारमध्ये आपण ती करतो, पण या साईजमध्ये खूपच त्रास व्हायला लागतो. हे एवढा भुलभुलैया आहे ना हा कपडा आहे बघा. वर खाली दिसतोय. याची डिझाईन वरती खाली गेली, याची डिझाईन वरती आली. आणि मला पर्याय नाही आता इथे जॉईन केल्याशिवाय, कारण हा पूर्ण भरलेला जरी वर्कमधला कपडा आहे. थोडीशी गडबड माझी तिथे झाली, पण लक्षात आलं टाईम राहता आणि ऐन वेळेला ते बरोबरसुद्धा मी केलं. आता काय गडबड झाली आहे तुमच्यासुद्धा लक्षात येणार नाही. अशी कटिंगला थोडासा प्रॉब्लेम होत होता म्हणून कपडा उलटा सुलटा टाकला, पण पुढे जाऊन कपडा थोडासा ॲडजस्ट करायला लागला. आता बघा इकडे हा इतका काठ कमी पडतोय, पण एवढ्यामध्ये प्लीट्स होतील असं मला वाटतंय. हा जो प्लीट्सचा पार्ट आपण तयार केलेला आहे ना तो ह्याला बॉर्डर वाढवून तयार केलेला आहे आपण. म्हणजे याचे 4 तुकडे होतात. 4 तुकड्यामधून हे तुकडे जोडून ह्याचा एक पीस करायला लागतो. आणि बघा काहीची डिझाईन अशी जाते, काहीची डिझाईन अशी जाते. याला पर्याय नाही आहे, पण काठ हे असल्यामुळे मेन आपल्याला जास्त प्रॉब्लेम आहे. ही बॉर्डर जोडून घेतली ना की त्याला वरच्या बाजूने अशी दाब द्यायला लागते, म्हणजे बॉर्डर तर जॉईन जो आहे तो प्रॉपर सेट व्हावा. हा बघा प्लेटसाठी काढलेला हा वेगळाच पॅनल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही पूर्ण वन साईड बोथ साईड बॉर्डर ह्याला जी होती ती वन साईडमध्ये आपल्याला प्रॉपर लावून घ्यायची आहे सेट करून, ज्यामुळे आपल्या पुढच्या प्लेट खूप सुंदर तयार होतात. शिलाई तर मारून झालेल्या आहे त्याला प्लेट्स तयार करायला. तर जुगाड लावून प्रॉपर साडीच्या प्लेट्स आपण तयार करून घेतलेल्या आहेत. शाही मस्तानी साडीच्या प्रॉपर प्लेट आहेत. हा पार्ट इकडे जॉईंटला येणार आहे बॉटमला. या पद्धतीची ही प्लेटचा पार्ट तयार होणार आहे, जो की जाणार आहे इथे डाव्या साईडला. फोटो तर बघतीये कारण खूप वेळ झाला साडी एवढी कन्फ्यूज करणार आहे ना त्याच्यामुळे. स्वतः हा प्लेट्सला पिन लावून घेतलेले आहे. फायनल शिवून घेऊया, म्हणजे प्रॉपर कट पुरलेला आहे बघा. फक्त एवढासा तुकडा बॉर्डरचा शिल्लक राहिलेला आहे, बाकी व्यवस्थित आपली साडी सेट झालेली आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला साडी दाखवत आलेली आहे. आणि आता हा फारसा वेळ नाही साडी रेडी झालेली तुम्हाला पाहायला. तर या पद्धतीने दोन्हीही साईड पार्ट पायाचे जोडून घेतलेले आहेत. लागलीच ओव्हरलॉक करून घेतलेला आहे. हा पार्ट जोडला तेव्हा ह्याला ओव्हरलॉक केलेला आहे, कारण इथे आपण जेव्हा फिटिंग करतो ना तेव्हा इथे कपडा ओव्हरलॉकमध्ये पकडला जात नाही त्यासाठी. आणि आता हे दोन्ही याचे पाय आहेत ना हे सरळ करून घेतले, म्हणजे थोडी साडी तुमच्या लक्षात येईल. पदराचा घेर फुल ठेवल्यामुळे थोडीशी जाड वाटते साडी, म्हणजे अशी भरगच्च वाटते, पण नेसल्यानंतर ना खूप सुंदर दिसणार. टोकडा पदर असला ना तर साडीचा लुक थोडासा वेगळा पडतो. जसं की रेडीमेड साड्या असतात ना त्यांचे पदर बघा टोकडे असतात, त्यावेळेला थोडासा लुक त्यांचा वेगळा होतो. आणि ही जी पिन लावलेली साईड आहे ती आपली येणार आहे ह्याचं या साईडला. इथं बॅक साईडने बघून घ्या. हा बॅक साईडचा कास्टा आहे. सिंगल कास्टा आलेला आहे या साडीला. ॲक्च्युली या साडीला डबल कास्टा असतो, पण जेव्हा क्लायंट डिमांड असतो तेव्हा सिंगल कास्टा. आता इथे मी साडी कमी पडली म्हणून सिंगल कास्टा दिलेला आहे, कारण भरगत चालेला एका साईड वगैरे असला तरी. आणि हा बॉटमसुद्धा खूप सुंदर दिसतोय, कारण बॉर्डर याची छान मोठी आहे. आणि हा झाला याचा बॅक साईड. नंतर फ्रंट साईडची प्लेट्समुळे याचा लुक जो आहे तो किती सुंदर दिसतोय बघा. आणि साडीचा पल्लू म्हणाल तर इतका फुल घेतला आहे ना, फुल साडीचा कलर घेतला आहे, त्याच्यामुळे नेसल्यानंतर सुद्धा खूप सुंदर वाटतं. असं काही साडीचा लुक होणार आहे. तर चला आता फायनल याची फिनिशिंग करते. वरती बेल्ट लावायचं आहे कमरेला. ही प्लेट आहे ती सेंटरला जोडलेली इकडे घ्यायची, इथे स्टिच करायचे. सेंटर पकडून इथे नॉच मारून बेल्ट लावून नाडी घातली. फायनल लुक रेडी. पाहिला तुम्ही सुद्धा आतुर होतात ना, तो साडीचा फायनल लुक रेडी झालेला आहे. हा आहे बॅक साईड.
कास्टा वगैरे प्रॉपर सेट झालेला आहे प्रेस केल्यानंतर. आणि फ्रंट साईड तर तुम्हाला पाहायचा आहेच, तर फ्रंट साईड तुम्हाला दाखवते. पदरला पिन लावलेली आहे प्रेस करून. हा आहे साडीचा फ्रंट लुक. दोन्ही कास्ट्याचे पाय अशा पद्धतीने बॉटमसोबत आलेले आहेत. सेंटरला प्लीट्स आलेले आहेत. आणि हा जो पदर आहे ना तो इतका सुंदर सेट झाला आहे ना, नेसल्यानंतर साडीचा लुक असा येणार आहे. त्याचं ब्लाऊजसुद्धा रेडी झालेलं आहे, पण त्याला अजून बाकीचं काम शिल्लक आहे. खूप लुक लावायचं आहे. एक झलक तुम्हाला दाखवते ब्लाऊज. स्लीव्ज अशा केलेल्या आहेत, बॅक साईडला डोरी दिलेल्या आहेत आणि ही गोटापट्टी लावलेली आहे, ज्यामुळे अजून सुंदर असा ह्याचा लुक येईल. खूप छोटा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरळ करताना सुद्धा हात ॲडजस्ट करावा लागतो आहे. खूप सुंदर अशी स्लीव्जसुद्धा तयार झालेली आहे, छोटीशी, जशी डिमांड केली होती या क्लाईंटनी. फार मुळे आहे बरं काय, क्लाईंट कोण आहे काय आहे तुम्हाला कळलं. तर हा फायनल लुक ब्लाऊजचा सुद्धा रेडी झालेला आहे. मला फिनिशिंगचं काम आता उद्या करते, कारण 9 वाजलेले आहेत, घरी जायचं टाईम झालेला आहे. सो ही साडी आणि ब्लाऊज या पद्धतीने रेडी झालेला आहे. तुम्हाला या साडीचा लुक कसा वाटला तुम्ही मला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि या साडीचा मोठा पॅटर्नसुद्धा आपण कसा कटिंग करायचा, कसा शिवायचा फुल व्हिडिओ सांगितलेला आहे. तुम्ही जाऊन शोधायचा आहे आणि शिवायचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच सुंदर बनणार आहे. चला तर मग पुन्हा भेटू. बाय.